हे जे बिल आहे हे बिल सामान्य माणसाच्या आणि विशेष करून मध्यमवर्गीय माणसाच्या जीवनावर मोठा बदल करणारं बिल आहे मंत्री महोदय। आपण आता मगाशी सांगितलं की अतिशय छोटंसं बिल आहे, परंतु हे छोटं नाहीये। हे बिल सरळ सरळ आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी असतील आणि केंद्र सरकार असेल त्यांच्या दूरदृष्टीच्या विरोधात काम करणारं बिल आहे। कारण एका बाजूला इलेक्ट्रिक व्हेकलला प्रमोशन देत असताना एका बाजूला केंद्र सरकार म्हणतंय की इलेक्ट्रिक व्हेकल हे वाढले पाहिजे। इलेक्ट्रिक व्हेकल का वाढले पाहिजे? कारण आपल्या देशाचा सगळ्यात जास्त पैसा हा जातो तो पेट्रोल आणि डिझेलच्या बाबतीमध्ये। आपण इम्पोर्ट जे ऑइल करतो त्याच्यामध्ये आपले सगळ्यात जास्त पैसा जातो आणि म्हणून ते टाळायचं असेल तर इलेक्ट्रिक व्हेकल हाच एक पर्याय म्हणून आपण त्याला प्रमोशन केलं। देशातल्या कोणत्याच राज्यामध्ये इलेक्ट्रिक व्हेकलवर आता टॅक्स नाहीये। गुजरातमध्ये आहे तर तो 50% आहे त्याच्या टॅक्सच्या, म्हणजे जो रोड टॅक्स आता साध्या गाड्यांना पेट्रोल डिझेलच्या घेतला जातो। आपल्याकडे 15% टॅक्स पेट्रोल डिझेलच्या गाड्यांना आपण घेतो, गुजरातमध्ये 6% आहे। त्या 6%च्या पण त्यांनी 50%, म्हणजे 3% त्यांनी त्या ठिकाणी इलेक्ट्रिक व्हेकलवर टॅक्स ठेवलेला आहे। आपण इलेक्ट्रिक व्हेकलला आजपर्यंत माफ केलं होतं, आता तुम्ही त्याच्यावर 6% टॅक्स ठेवताय। इलेक्ट्रिक व्हेकलवर भारतामध्ये आपण पाहतो की सध्या आणि विशेष करून महाराष्ट्र आणि आपली जी MIDC आहे, आपल्याकडे जे उद्योग आहेत ते ऑटोमोबाईल इंडस्ट्रीवर चालणारे उद्योग आहे। आपल्या जास्तीत जास्त MIDC या ऑटोमोबाईल उद्योग व्यवसायामध्ये काम करणारे आहेत आणि याच्यावर सुद्धा त्याचा परिणाम होणार आहे। इलेक्ट्रिक व्हेकल 6%नी महाग करणं म्हणजे मला असं वाटतं की ऑटोमोबाईल इंडस्ट्रीला पण अडचणीत आणण्याचं एक काम या माध्यमातून सरकारच्या माध्यमातून होतंय। कोणत्याच राज्यामध्ये नाहीये, मग आपल्याच राज्यामध्ये एवढी घाई करण्याचं कारण काय? हा माझा खरं तर मंत्री महोदय आपल्याला पहिला प्रश्न आहे। दुसरा प्रश्न याच्यामध्ये असा आहे की इलेक्ट्रिक व्हेकलला आपण टॅक्स करतोय, 6% टॅक्स वाढवतोय, परंतु आज इलेक्ट्रिकल व्हेकलला चार्जिंग करण्यासाठी जे चार्जिंग पॉइंट पाहिजे किंवा त्याचे जे प्रमोशन पाहिजे त्याच्यामध्ये जे छोट्या छोट्या नगरपालिका क्षेत्र असतील किंवा छोटे जे गावं असतील तिथं तर कुठलीच व्यवस्था नाहीये। मुंबई सारख्या शहरामध्ये मुंबई महापालिकेने सक्ती केलेली आहे की पार्किंगमध्ये तुम्हाला चार्जिंग पॉइंट असला पाहिजे, परंतु हे चार्जिंग पॉइंट आज जर तो माणूस 300-400 किलोमीटर रेंजची गाडी घेतो आणि जर तो पुण्याला निघाला किंवा पुण्याहून कुठं बाहेर निघाला तर त्याला जाता येत नाही, ही वस्तुस्थिती आहे। आणि म्हणून हे चार्जिंग पॉइंटचं नेटवर्क वाढवण्यासाठी या पैशाचा काही वापर होणार आहे का, हे देखील शासनाने या ठिकाणी स्पष्ट केलं पाहिजे। तिसरा मुद्दा याच्यामध्ये मंत्री महोदय अत्यंत महत्वाचा आहे की CNGच्या बाबतीमध्ये देखील आपण पाहतो की सगळ्या पेट्रोल पंपांच्या बाहेर जिथं CNG विकला जातो तिथं 2-2, 4-4 किलोमीटरच्या रांगा आहे, लोक पहाटे जाऊन उभे राहतात। मग आपल्याला CNGला डिस्करेज करायचंय का? तुम्ही त्याच्यावरचा टॅक्स वाढवून तुम्ही त्याला डिस्करेज करण्याचं तुमचं शासनाचं धोरण आहे का? हे तरी शासनाने स्पष्ट केलं पाहिजे। कारण आपण एका बाजूला पोल्युशन फ्री, नेट झिरो आणि या सगळ्या गोष्टीची चर्चा करत असताना आपण या सगळ्या नवनवीन प्रयोगांकडे जातोय। इथेनॉलचा प्रयोग असेल, CNGचा असेल, LPGचा असेल किंवा इलेक्ट्रिक व्हेकलचा असेल आणि तुम्ही नेमकं उलटच करताय। त्याचाच टॅक्स वाढवून तुम्ही पोल्युशन वाढवण्यासाठी तुमचं प्रमोशन करायचंय का? हा मला खऱ्या अर्थाने मंत्री महोदय आपल्या समोर एक प्रश्न आहे। आणि मंत्री महोदय आपण सांगितलं की 130-150 कोटी रुपयाचा याच्यामध्ये आपल्याला महसूल वाढणार आहे। ठीक आहे, महसूल वाढला पाहिजे ही आनंदाची बाब आहे। दरेकर साहेबांनी सांगितलं ती वस्तुस्थिती की पार्किंगची व्यवस्था अत्यंत अडचणीची आहे। खरं तर मला आनंद झाला ज्या दिवशी माननीय मुख्यमंत्री महोदयांनी जाहीर केलं की पार्किंग असल्याशिवाय गाडी घ्यायला परवानगी मुंबई सारख्या शहरात देणार नाही, याचा मला विशेष आनंद झाला। कारण आज इथं चालायला जागा नाही, तिथं गाड्या कुठं लावायचा हा प्रश्न आहे आणि फक्त मुंबई पुरता मर्यादित नाही तर अनेक महानगरांमधला हा प्रश्न झालेला आहे। परंतु हे करत असताना आपण एका बाजूला हे टॅक्स वाढवत असताना आपण ह्या सगळ्या व्यवस्थांच्या दृष्टीने देखील आपल्या डिपार्टमेंटनी काहीतरी काम केलं पाहिजे। आज सामान्य माणसाला रस्त्यावरून चालणाऱ्याचा सगळ्यात जास्त त्रास कोणाचा असेल तर तो RTOचा त्रास आहे मंत्री महोदय। RTO अशा ठिकाणी उभे राहता, तुम्ही महसूल वाढवायचं ठीक आहे, पण महसूल वाढवायचं म्हणजे लोकांचे गचंडी पकडून महसूल वाढवायचं हे जरा चुकीचं धोरण आहे। कारण अशा ठिकाणी तुमचे RTOचे आणि ट्रॅफिकचे पोलीस उभे राहतात की म्हणजे वळणावर, झाडांमध्ये असे कुठेतरी उभे राहतात, अचानक येऊन लोकांना पकडण्याची भूमिका असते। आता परवा मला इथं एका आपल्या JNPT पोर्टवरून निघालेल्या आमच्याकडच्या एका भाजीपालावाल्या ट्रकवाल्याचा फोन आला। त्या गाडीवर क्लीनर नाही म्हणून त्याला दंड मारलेला 1000 रुपयाचा। ठीक आहे, क्लीनर असावा की नसावा मला माहित नाही, कायद्यामध्ये तुमच्या काय तरतूद आहे मोटर व्हेकल ऍक्ट मध्ये, परंतु
क्लीनर नाही म्हणून 1,000 रुपयाचा दंड जर तुम्ही मारत असाल, आता गाड्या अद्यावत होत चाललेल्या आहेत, जे नवीन नवीन जे ट्रक येत आहेत त्या अद्यावत ट्रक आहेत, त्याच्यामध्ये एसी आहे, पॉवर स्टेअरिंग आहे, सगळ्या गोष्टी आहेत, त्याला क्लीनरची खरंच आवश्यकता आहे का नाही हा सुद्धा प्रश्न आहे. अहो 1,000 रुपये दंड क्लीनरला मारताय म्हणजे महसूल वाढवायचा आहे म्हणून आपण अशा पद्धतीने जर ओरबडून महसूल वाढवणार असू तर मला वाटतं मंत्री महोदय हे काय योग्य नाही. हे बिल या बिलाचा खरं तर मी विरोध करतो, कारण हे बिल जे आहे याच्यातल्या बाकीच्या गोष्टी जरी चांगल्या असल्या तरी ईव्हीला 6% वाढवणं याचं हे माझ्या बुद्धीला न पटणारं आहे. आपण खुलासा करालच आणि अर्थात त्याच्यासाठीच ही चर्चा आपण करतो आहे. आणि दुसरी गोष्ट सीएनजी वरचा पण जो 1% आपण वाढवतोय, मला असं वाटतं की देश एका बाजूला विचार करतोय आणि महाराष्ट्र दुसऱ्या बाजूला विचार करतोय काय, असा प्रश्न माझ्यासारख्याच्या मनात आहे. तर आपण यावर खुलासा करावा ही विनंती आहे. सन्माननीय अनिल परबजी सूचना कराव्या. नाही, मी परिवहन